नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहतायत देदनका. मंडळी, राजकारणात काही लोक असे असतात की ज्यांचं नाव आणि त्यांची कारकीर्द एवढी मोठी असते की त्याला बघूनच त्यांच्या भोवतालची ताकदीचा अंदाज लावता येत नाही. असंच एक ताकदवर नाव, ज्या नावानं सगळ्यात तरुण मुख्यमंत्री होऊन भारत देशात आपला ठसा उमटवलाय, ज्या नावाच्या पाठीमागे किती खासदारांचं, किती आमदारांची संख्या आहे हे बघितलं जात नाही, पण त्या व्यक्तीनं सांगितलेला निर्णय हा गांभीर्यानं घेतला जातो. या व्यक्तीच्या विरोधात जाण्याची सहसा कुणी चूक करत नाही. असं वलय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. 12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस आणि याच वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी त्यांच्या पक्षातून वेगळे झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, भाजपच्या लालकृष्ण अडवाणींची कन्या, भाजपचे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव, आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला त्यांच्या सहपरिवारासह शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी पोहोचले. आता शरद पवारांची ओळख ही एकाच रकान्यात ठेवण्यासारखी नाहीये. राजकारणात एखाद्या व्यक्तीविषयी टोकाची भूमिका, तर दुसऱ्या बाजूला त्याच व्यक्तीच्या सोबत वैयक्तिक पारिवारिक संबंध असे शरद पवार आणि त्यांचे प्रत्यय बऱ्याच वेळा बघायला मिळाले. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवर टीका करतात आणि दुसरीकडे मी स्वतः शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलोय असं जनतेसमोर सांगतात. इकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा शरद पवारांवर टीका करतात आणि दुसरीकडे बारामतीला जाऊन सहकार समजून घेतात. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस शरद पवारांवर टीका करतात आणि दुसरीकडे विधान भवनात सांगतात की शरद पवारांनी दिलेलं योगदान महाराष्ट्रासाठी भलं मोठं आहे. असे हे शरद पवार. राजकारण कुठे करावं आणि वैयक्तिक संबंध कसे टिकवावे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शरद पवार. आता दुसरा मुद्दा, शरद पवारांची राजकीय चाणक्य बुद्धी. आजपर्यंत शरद पवारांच्या सत्तेचं समीकरण त्यांच्या एवढं दुसरं कुणालाही जमलं नाही, पण ते काँग्रेसमधून बाजूला होऊन पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार स्थापन करून वसंतदादा पाटलांचा सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री बनणं असो, की दुसरीकडे 2014ला भाजपचे सरकार आल्यानंतर भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन राज्यात शिवसेनेची ताकद कमी करणं असो. 2014ला भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेची ताकद कमी झाली आणि भाजपाचं वर्चस्व वाढलं, आणि दुसऱ्या बाजूला त्याच पक्षांसोबत 2019ला शिवसेनेला जवळ करून भाजपला दूर करून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करणं असो. अनेक चातुर्य बुद्धीची उदाहरणं शरद पवारांचे राजकीय खेळीतनं बघायला मिळतात. कायम पवारांना 3.5 जिल्ह्याचा पक्ष असं टोमणे मारणारे विरोधक या टीकेला पवारांनी चक्क 8 खासदार निवडून आणून उत्तर दिलं. जे लोक म्हणायचे राष्ट्रवादी संपली, तीच राष्ट्रवादी आज 8 खासदार घेऊन लोकसभेत स्वतःचा डंका वाजवतीये. आता चाणक्य बुद्धीची एक चर्चा राजकीय लोक करतात, ती म्हणजे शरद पवार कायम सत्तेत असतात, मग ते पारदर्शकपणे असो किंवा अपारदर्शकपणे. आणि ती चर्चा कशी असते, तर ती म्हणजे कधी आपले पूर्ण आमदार घेऊन महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवणं असो, किंवा स्वतःच्या पुतण्याला 40 आमदार घेऊन सत्तेत जाऊन बस असं सांगणं असो. अशी मिश्किल चर्चा राजकीय वर्तुळात कायम चालू असते. यावरूनच पवारांच्या चाणक्य बुद्धीचा अंदाज येतो. आज राष्ट्रवादीचे 2 गट झाले तरी सुद्धा पक्ष संपण्याऐवजी जास्त ताकदीनं वाढला. 8 आणि दोन्ही राष्ट्रवादीचे मिळून 60च्या घरात असणारे आमदार, वाढलेल्या शिक्षण संस्था, वाढलेले साखर कारखाने, यावरूनच पवारांची बुद्धी किती तल्लीम आहे हे दिसून येतं. फक्त राजकीय क्षेत्रातच नाही तर क्रीडा क्षेत्रात सुद्धा पवारांची बुद्धी चाणक्य आहे. शरद पवार उभ्या आयुष्यात एकही निवडणूक हरले नाही, पण ज्यावेळी त्यांनी बीसीसीआयची निवडणूक लढवली त्या निवडणुकीत पवार पराभूत झाले. पण पराभवाला न थांबता त्यानंतर पवारांनी टाकलेला डाव यांनी सगळेच हादरले. यानंतर शरद पवारांनी डायरेक्ट आयसीसी जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष झाले. अध्यक्ष होऊन पवार काय आहे हे त्यांनी दाखवून दिलं. फक्त राजकारणच नसून खेळालाही पुढे नेलं पाहिजे या विचारातून पवारांनी अनेक खेळांना निधी दिला आणि त्यातूनच सध्या भारतात धुमाकूळ घालणारा खेळ म्हणजे क्रिकेट मधला आयपीएल. आयपीएल सुरू करण्यामागची शरद पवारांचा बराच मोठा हात होता. फक्त क्रीडा क्षेत्रात नसून कलेच्या क्षेत्रातही पवारांचं योगदान कमी नाहीये. नुकतंच सिने अभिनेते परेश रावल यांनी सांगितलं की त्यांच्या क्षेत्रात काही अडचणी होत्या आणि त्या सुटत नव्हत्या. मग ती समस्या घेऊन ते ज्यावेळेस शरद पवारांकडे गेले, शरद पवारांनी क्षणात त्यांची समस्या सोडवली. त्यांचं कलेवर किती प्रेम आहे हे दिसून आलं. गौतम अदानी सारख्या मोठ्या व्यापाऱ्याला फक्त व्यापारी म्हणूनच नाही तर वैयक्तिक मैत्री सुद्धा शरद पवारांची लपलेली नाहीये आणि याचा फायदा महाराष्ट्राला बऱ्याच वेळा झाला. आज कर्जत, जामखेड सारख्या दुष्काळी भागात अदानींनी बरेच प्लांट उभे केले आहेत.
आणि त्याचा तेथील स्थानिक जनतेला बराच फायदा होतोय. तसंच दुसऱ्या बाजूला राहुल बजाज यांच्यासोबत असणारी शरद पवारांची घनिष्ठ मैत्री आणि त्यामुळेच अवघ्या महाराष्ट्र बजाज कंपनीनं पसरलेला जाळं आणि त्यातनं लोकांना मिळालेला रोजगार यामागील पवारांचा असणारा दृष्टिकोन हा सार्थक ठरलाय. राजकारणात जगताना समोरच्यावर कोणत्या पातळीची टीका करायची याचा सुसंस्कृतपणा हा पवारांनी कायम दाखवला. ग्रामीण भागात गणित ही साखर कारखाना शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न हे कारखान्यातच मिळू शकतं, हे पवारांनी हेरलं. शहरी भागातलं गणित MIDC शहरातील नागरिकांना रोजगार हा MIDC देऊ शकते, ही पवारांनी हेरलं. आणि त्यासोबतच त्या कारखान्याचा त्या MIDCचा माणूस आपल्याच पक्षात आणून राजकारणाचे गणित जुळून सत्ता कशी राखायची हे सुद्धा पवारांनीच हेरलं. आणि याच राजकीय नीतीचा आजच्या राजकीय पिढीला फायदा होतोय. आज भारतावर झालेल्या पहलगाम हल्ल्याचं पत्रकार परिषदेत योग्य उत्तर देणाऱ्या महिला या फक्त शरद पवारांमुळेच दिसल्या. त्याचं कारण देशाचे संरक्षण मंत्री असताना महिलांना देशाच्या सैन्यामध्ये नोकरी मिळाली आणि महिलांना सुद्धा देश सेवा करण्याची संधी मिळावी याचा निर्णय पवारांनीच घेतला. पवारांची इच्छाशक्ती याचं उदाहरण तर देता येईल तितके कमी आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्ष हा झपाट्याने वाढत होता. पवारांकडील सगळे नेते हे पक्ष सोडून चालले होते आणि त्याच काळात 80 वर्ष वय, त्यात कॅन्सर झालेला असताना याची तमान बाळगता पायाला भिंगरी लावून शरद पवारांनी सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. मग त्यात साताऱ्यात पावसातली सभा असो किंवा प्रत्येक तालुका पिंजून काढणं असो, शरद पवार मागे हटले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात की तेल लावलेला पहिलवान कोणाच्या हातालाच लागत नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे शरद पवार. कॅन्सर सारख्या मृत्यूच्या आजाराच्या हाताला देखील शरद पवार लागले नाही. स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर या रोगाला देखील त्यांनी हरवलं. तरुणाला लाजवेल अशी ऊर्जा शक्ती ही शरद पवारांकडे बघायला मिळते. शरद पवारांचं कार्य हे काही शब्दांमध्ये मांडता येत नाही. राजकीय बुद्धीनं तल्लीन असलेला हा पहिलवान प्रत्येक वेळी कुस्तीतून निसटतो आणि जिंकतो. आज वयाचे 85 वर्ष ते पूर्ण करतात, पण या 85 वर्षाच्या कारकिर्दीत कायम सत्तेत, मग ते पारदर्शकपणे असो किंवा अपारदर्शक. तर आता त्यांच्या 85व्या वाढदिवसाला भारतातले सगळेच नेते पक्ष बाजूला ठेवून त्यांना भेटायला येत आहेत. यावरून येणाऱ्या काळात सुद्धा शरद पवार हे नाव राजकीय दृष्ट्या कधीच संपणार नाही हे सत्य नाकारता येत नाही. पण आता या सगळ्यांवरून शरद पवारांचं खरंच राजकीय भविष्य वाढेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून कळवा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.